सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे आणि या जोरदार पावसामुळे पाहायला गेलं तर अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसलेला आहे. कारण मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांना राहायचं कसं असा प्रश्न पडलाय. मुळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडत आहे. मुळामध्ये दसरा मेळाव्याला जर पाहायला गेलं तर शिवसैनिकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. मात्र केवळ मुंबई आणि MMR रिजन मध्ये म्हणजे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जे शिवसैनिक आहेत त्यांनाच दसरा मेळाव्यानिमित्त बोलवण्यात आलेलं आहे. मात्र एक शिवसैनिक शिंदेच्या दसरा मेळाव्यासाठी दाखल झालेला आहे आणि तो शिवसैनिक नेमका कुठून आलेला आहे हे त्याच्याच तोंडून आपण जाणून घेणार आहोत. सध्या तुम्ही या ठिकाणी पाहतात, या ठिकाणी शिवसैनिक आहे आणि त्याच्या हातामध्ये पोस्टर आहे. आता नेमका तो शिवसैनिक कुठून आलाय हे त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत. कुठून आलात तुम्ही? छत्रपती संभाजीनगरवरतून आलेलो आहे. तुमचं नाव? ज्ञानेश्वर तेजराव आयवाग. आता आपण जर पाहायला गेलं तर त्यांनी जे ठिकाण सांगितलंय छत्रपती संभाजीनगर, जे मराठवाड्यामध्ये येतं. साधारणतः पूरस्थिती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झालेली आहे. पूरस्थिती मोठ्या प्रमाणात तयार झालेली असताना सुद्धा हे छत्रपती संभाजीनगर मधील शिवसैनिक ज्यांनी आपण पाहायला गेलं तर हातामध्ये केवळ संदीपान भुमरे असतील आणि ज्ञानेश्वर तेजराव जे आपण पाहतोय समर्थक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी रत्नापूर तालुक्यातून ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुळामध्ये पाहायला गेलं तर जरी मराठवाड्यातून हे शिवसैनिक आले असतील तरी ते नेमक्या कसे आले हे सुद्धा विशेष आहे. कारण जिथे आपण पाहायला गेलं तर हे त्यांच्या हातामध्ये आपल्याला पोस्टर पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे पायी दिंडी. जवळपास मागची 7 ते 8 वर्ष पायी दिंडी करत हे शिवसैनिक जे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून दसरा मेळाव्यानिमित्त पायी चालत येतात आणि विचारांचं सोनं लुटून पुन्हा पायी आपल्या निवासस्थानी जातात. एक विशेष आहे त्यांचं, जाणून घेणार आहोत. पायी चालत येण्यामागचं कारण? पायी चालत येण्यामागचं कारण म्हणजे आम्ही परंपरापासून आमचं जसे वडील ते होते तेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्येच काम केलेलं आहे आणि शिवसेनेसाठीच काही पण केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेसाठीच काम करतो. याआधी शिंदेच्या शिवसेनेसाठी पायी चालत येतात की आधी उद्धव ठाकरेंकडे सुद्धा? एक वर्ष मी उद्धव ठाकरेच्या दसरा मेळाव्याला गेलो. त्याचे फोटो आहे माझ्याकडे. असं बॅनर पण लावलेलं आहे. आमदार खासदारांसोबत फोटो काढलेले आहे. पण मग मला तो दसरा मेळावा पटला नाही, एका विचाराचं वाटला नाही. त्याच्यामुळे मी साहेबांना काय असं झालं होतं की विचारांचं पटलं नाही? कारण की साहेबाचं काम ते सगळं जोरात काम आहे, त्याचं काम असं जोरात नाही. आज मी समजा मी एखाद्या आमदाराकडे गेलो की कामासाठी तर ते आमदार असं गव्हर्नमेंटवाने वागतो. आपण इकडे जर आमदार तिकडे चंद्रकांत खैरे खासदार असे आमदार आहे ना तिकडे, ते असं गव्हर्नमेंट आल्यावाने वागताय. त्याच्यामुळे मग 2 वर्षापासून मी इकडे आलो. कारण की 2 वर्षापासून मला साहेबाचं काम पण पटतंय आणि मराठवाड्यातून मी एकटाच आलेलो आहे पायी. तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मदत कितपर्यंत पोहोचली? तुमच्यापर्यंत मदत नाही, अजून आमच्यापर्यंत नाही आलेली आहे. आता साहेबांनी ते सांगितलेलं येईन म्हणून देवळीपर्यंत पोहोचतोपर्यंत वाट. आणि आज मी इथं आलेलो आहे तर मी उद्या किंवा परवा साहेबासोबत भेट घेणार आहे. भेटल्याशिवाय वापस नाही जाणार आहे. साहेबाला सांगणार आहे दुष्काळ जाईल. किती दिवस पायी चालत होतात आणि किती दिवसांपूर्वी सुरुवात केली? 12 दिवस झाले. 12 दिवसापासून सुरुवात केलेली होती. मी 30 किलोमीटरवर मुक्काम करत होतो. हो. 12 दिवसात मराठवाडा ते गोरेगाव मुंबई ही गाठली तुम्ही 12 दिवसात. म्हणजे अख्खा नवरात्रोत्सव तुम्ही पायी चालत होता. हो, नवरात्राच्या आधी 2 दिवस आहेत. तर आपण पाहतो या ठिकाणी मराठवाड्यातून हे दाखल झालेले शिवसैनिक जे पायी दिंडी म्हणजे पायी चालत छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातून आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यानिमित्ताचे भाषण होणार आहे. त्यांच्या विचारांचं सोनं लुटल्यानंतर त्यांची भेट घेऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी जाणार असं त्यांनी आपल्याशी भाषण करताना सांगितलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.